पुतळ्याचं आणि भारतीय संविधानाच्या शिल्पासह जी माती फिरून विटंबना केलेली आहे त्याच्या संदर्भात महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चे निघालेले आहेत। त्याचाच भाग म्हणून आज भीमनगरी तुंगत या ठिकाणाहून सर्व समाज बांधव तुंगत ग्रामपंचायत या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत निषेध व्यक्त करण्याकरता जाणार आहे। आणि त्यातला आंदोलनाचा विषय असा आहे की शिल्पाचे जे माती फिरून विटंबना केलेली आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि आंदोलन करत असताना सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा हात ना हात बळी गेलेला आहे आणि तो पोलीस सिस्टमनुसार मर्डर पोलिसांनी केलेला आहे। त्या पोलीस अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा आणि शासनाने एक उच्चस्तरीय कमिटी नेमून चौकशी आणतील त्या पोलीस कर्मचाऱ्यावर किंवा प्रशासनावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। आणि बीडमध्ये जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांची पण हत्या झालेली आहे। त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्या सर्व आरोपींना तातडीनं हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थही आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्या आरोपींना तातडीनं शिक्षा होऊन जलदगती न्यायालयामार्फत त्यांना शिक्षा द्यावी ही अशी आमची समाज बांधवांकडून मागणी आहे। धन्यवाद। जय हिंद जय भारत। परभणीमध्ये 10 डिसेंबरला जी घटना घडली संविधान प्रतिकृतीचं म्हणजे बाबासाहेबांचा किंवा संविधानाचा अपमान केला ज्या व्यक्तीनं त्याला माथे फिरू घोषित केले। माथे फिरू घरी जाऊन संडासामध्ये का तोंड बुडवलं नाही त्यानं माथे फिरू बाबासाहेबांच्या वर त्या कट्ट्यावर चढून संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान करतोय। आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर शपथविधी झाल्यानंतर 5व्या दिवशी पासूनच अशा सुरुवाती जर घटना घडत असतील देशाला लज्जास्पद आहे। देशाचं नाव नरेंद्र मोदी साहेब सांगतात की जगातला मी धर्मगुरू आहे मोठा आणि देशामध्ये असं कृत्य होत करतंय। योगी आदित्यनाथ असं सांगतोय की मी बुद्ध धर्माचा बाहेरच्या देशात जाऊन सांगतोय की मी बुद्ध धर्माचा अनुयायी आहे। देशामधला आपली पहिला मुख्यमंत्री आहे आणि इथं जाऊन तिथल्या बाहेरच्या देशातला अनुदान खातात आणि इथं असल्या चळवळीला गतिमान करण्यापेक्षा इथं जातीमध्ये भांडणं लावून जाती इस्कूट करून या देशाचं वाटोळं करण्याचं हे ठरवलंय। हेच उदाहरण ताजं उदाहरण आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्यानंतर 5व्या दिवशी घटना जर अशी या देशामध्ये घडत असतील हे शर्मनाक आहे। जे कृत्य केलंय त्या सर्वांना सजा मिळणं गरजेचं आहे तरच हा देश सुरक्षित राहील। या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव जाती पाती या गोष्टींच्या बंधनाच्या पलीकडे जाऊन सर्व गावातील सर्व जातींचे प्रतिनिधी मिळून आज संविधानाच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आता निघणार आहोत। त्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनही सहकार्य करत आहे आणि लवकरच आम्ही इथून समाज मंदिरापासून आम्ही त्या आंदोलनाची सुरुवात करून आपल्या तुंगतच्या एसटी स्टँड मार्फत खाली ग्रामपंचायतच्या प्रांगणात जाऊन त्याचा निषेध नोंदवणार आहे। आणि परवा दिवशीच जी बीडमधील मस्ताजोग येथे झालेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि त्या घटनेच्या निषेधार्थही आम्ही आज आंदोलन करणार आहोत। इतिहासात जर गेला मला कोणाचं नाव कुठल्या जातीवर धर्मावर बोलायचं नाही पण हा जन्म परत नाही। या जन्मामध्ये चांगलं करायचं म्हणून महापुरुषांनी जन्म घेतला आणि त्यांनी त्यांच्या परीने आपलं चांगलं काम केलेलं आहे। पण इथली जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी जाती व्यवस्थेला खत पाणी घालण्याचं इथलं शासन करतंय काम हे 2 मुलांनी अगोदर सांगितलं। खास बाब म्हणून त्या नार्को टेस्टमध्ये प्रशासनानं त्याचा खून केला सिद्ध झाले। दुसरी गोष्ट ज्या घटना अशा घडतात जातीवादी घटना घडतात त्यामध्ये अशोक धारबंड नावाचा PSI हजर असतो याचं कारण समजलेलं नाही। निषेध किती वेळा करायचा? आमची अपेक्षा नाही पुन्हा भीमा कोरेगाव घडावं। आमची अपेक्षा आहे की या देशामध्ये संविधान चालावं जसं अमेरिकेमध्ये जपानमध्ये संशोधन होतंय नवे शोध लागले जातात आणि विकास होतोय तर विकास या देशामध्ये घडावा पण इथली मानसिकता तशी नाही।
प्रत्येक जात विसरून धर्म विसरून सगळ्यांनी एक व्हावं ही आमची अपेक्षा आहे। आणि ज्या घटना घडल्या त्या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक व्यक्ती अन्याय झाल्याबद्दल आपला जीवही द्यायला तयार आहे। किती जीव घेणार? इतिहासात जर गेलं तर ब्रिटिशांनी राज्य केलं, इतिहासात जर गेलं तर अफगाणिस्तानवाली राज्य केलं, इतिहासाला जरी गेलं तर कुणीही राज्य केलं, पण देश संपणार नाही, जग संपणार नाही। कुठली तर पिढी राहणार आहे, कुठला तर माणूस राहणार आहे। त्याच्यासाठी आपण असं का करायचं हे मनामध्ये प्रत्येकाने ठरवलं पाहिजे। त्याच्यासाठीच बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार दिला। शिक्षणाच्या अधिकारामध्ये शिकल्यानंतर सगळं समजतंय। माथे फिरू तयार का करतात? तर ते 4थी 5वी शिकलेलं असतंय, बुद्धीमध्ये त्याची बुद्धी काम करत नाही, म्हणून माथे फिरी बनवायची आणि असलं कृत्य करायचं। थांबवत झालंय, ते थांबवण्यासाठीच आपण मैदानात आपण उतरलेलो आहोत। काळिमा फासू नका या देशाला, काळिंबा फासू नका या दौलतीला, काळिंबा फासू नका या देवदेवतांना, काळिंबा फासू नका या महापुरुषांच्या चांगले केलेल्या कामाला। एवढंच बोलून मी इथं थांबतो। जय भीम, जय भारत। येथे 10 डिसेंबर परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आंदोलन करत आहे। तरी इथे 10 डिसेंबर रोजी परभणी येथे माथे फिरून संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती फोडलेली आहे। तर त्या घटनेच्या मागे जो कोणी सूत्रधार आहे त्याला लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी व त्याचा खरा कोण सूत्रधार आहे त्याला अटक करावी व त्या घटनेच्या निषेधात जे कोणी भीमसैनिक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे शासनाने वापस घ्यावे, माघारी घ्यावे व त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये व लवकरात लवकर त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे। त्यासाठी या घटनेचा निषेध म्हणून आज तुंगत ग्रामस्थांच्या वतीने इथं निषेध व्यक्त करत आहे। ठिकाणी आम्ही 10 डिसेंबर रोजी झालेल्या संविधानाचा अपमान, तसेच आपले सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे भीमसैनिक त्यांची प्रशासनाकडून झालेली हत्या व बीड येथील मस्साजोग या गावातील सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या आंदोलनाचा नियोजन केलेलं होतं। आमची या आंदोलनाच्या मार्फत सरकारला एक विनंती आहे की त्यांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये, तसेच ज्या नराधमांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात यावा। या आंदोलनाचा उद्देश सामाजिक न्यायासाठी आवाज उठवणे असा आहे व संबंधित घटनांच्या विरोधात प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। गोष्ट या ज्या घटना आहेत त्या संविधानबाह्य आहेत आणि संविधानाला पूरक नसणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे ह्या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो। शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम, तसंच संविधानाच्या झालेल्या अपमानाबाबत आपण जे शांततापूर्ण आंदोलन केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। न्याय मागावा, कायदेशीर मार्गाने मागावा आणि त्याचे जे कायद्यातून बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या कायद्याचं तुम्ही पालन करून ज्या पद्धतीने न्याय मागताय ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि तुमच्या ह्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याची
100% मी आपल्याला खात्री देतो. प्रेम साहेब आणि पोलीस बांधवांनी पण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं आम्ही तुंग ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो.